पालघरमध्ये होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्पानंतर तिथल्या जमिनींचे भाव गगनाला भिडले। त्यातच आता सरकारी जमिनींचे देखील काही दलालांकडून विक्री सुरू असल्याचं समोर आलंय। शासनानं कसण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या जागेची खरेदी थेट पालघरच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनाच केल्यानं हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आलाय। त्या जागेची कोणतीही खरेदी विक्री करता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख सातबारा उतार्यावर असताना देखील हा व्यवहार झाल्यानं हा विषय सध्या जिल्ह्यात चर्चेचा होतोय। नाही, आसनगाव तालुका डहाणू येथील एक खरेदी विक्री नवीन शर्तीच्या जमिनीची झाली अशी एक काही वर्तमानपत्रातून बातम्या आल्या आणि काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। मुळात वर्ग 2च्या ज्या न्यू टेन्युअरच्या जमिनी असतात ते सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय त्याला खरेदी विक्री करता येत नाही। पण अशी तक्रार प्राप्त झाली की काही पॉवर ऑफ अटर्नी केली किंवा साठे करार रजिस्टर केला, याबद्दल तक्रार प्राप्त झालेली आहे। त्याची चौकशी जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आणि तहसीलदार मार्फत करण्यात येत आहे आणि चौकशी अंती योग्य ती कारवाई करण्यात येईल। आणि जे डिसेंबर 2012ला एक आम्ही परिपत्रक काढलं होतं की अशा जमिनीचं हस्तांतरण होऊ नये, काळजी घ्यावी यासाठीच काढलेलं होतं। पण मूळ कायद्यातलीच तरतूद आहे की वर्ग 2च्या जमिनी सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय खरेदी विक्री करता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।